तर आज होती माझ्या गुरुचरित्र पारायणाची समाप्ती. आता मागच्या वेळेस सुद्धा मी गुरुचरित्र पारायण चालू केलं होतं, पण तेव्हा काही अडचणी आल्या आणि ते मधातच राहिलं. हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं, पण आता अचानकच परत मनात आलं आणि अधिक माससुद्धा चालू होता, तर म्हणलं चला आता करूया. आता तर मी सगळं देवावरच सोडवलं होतं. म्हणलं जर का तुला वाटलं तर पारायण पूर्ण करून घे, नाहीतर तसंच राहू दे. आणि माझं पारायण पूर्ण झालंसुद्धा. तर आजच त्याची समाप्ती होती. आणि काही अडचणींमुळे ना माझं खूप दिवसापासून व्हिडिओसुद्धा येत नव्हते, म्हणजे कोणतेच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणं झाले नाही. आज समाप्तीच आहे तेव्हा तुमच्यासोबत व्हिडिओ मी शेअर करते. आता स्वयंपाक वगैरे ना आमचा आटपून झाला होता आणि सगळ्यांना मी आज बोलवलं होतं, म्हणजे माझी चुलत सासू सासरे वगैरे सगळे. आणि सगळ्यांनी आरती वगैरे घेतली आणि मग आमची चालू झाली जेवणाला वाढायची लगबग. आणि जे नैवेद्याचं ताट असतं ना, ते असं म्हणतात की आपल्या घरातल्या सदस्यांनी खायचं असतं. तर मग ते एक आहोंनी, एक मी आणि एक माझ्या सासूबाईंनी घेतलं होतं. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे करून घेतले आणि मी सुवासिनीसुद्धा बोलवली होती ओटी भरायला, तर त्यांची ओटी वगैरे भरून घेतली. आपण ते निघाले घरी आणि मग मी बसले हे भांडे घासायला. तर चला मग आता भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.